एक ब्रँड एक ब्रँड आहे काय मोजो पिझ्झा म्हणून. त्या पिझ्झाचं आज माझ्या भावानी ऑर्डर केलेली. हे इधर मॅनेजर यांनी हा स्टोर मॅनेजर आहे. स्टोर म्हणजे या एरियामध्ये हा ह्या म्हणजे ह्या रूमचा पुरा मॅनेजर हा आहे. ह्यांच्या इथून जे पिझ्झा येतात आज त्या लहान बाळाने पिझ्झा खाल्ला म्हणजे नॉर्मल बाईट त्याने अक्षरशः दिवसभरात एवढ्या उलट्या केल्या. म्हणून शोधत जे स्विगीवर आणि झोमॅटोवर ज्या ऍड्रेस टाकलेला आहे त्या ऍड्रेसवर हे गेले 2 तास झाले शोधताय की बाबा इथं भेटल तिथं भेटल. ह्या पद्धतीत त्यांना शोधत आलेत. त्याच्यानंतर ह्यांचा स्टोर भेटला आम्हाला. स्टोर भेटल्यानंतर प्रतीकला सांगितले ह्यांच्या भाज्या ज्या तुम्ही बघू शकता ह्यांचा लोगो आहे ईट क्लब. वेगळाच ईट क्लब म्हणजे काय खा. आणि हे खायला कसला जातात पदार्थ सडलेले. हे टॅमॅटो आहे जे तुमच्या पिझ्झासाठी वापरले जातात. हे टॅमॅटो शिमला मिरची पण इंग्लिश मध्ये ब्रोकली. तशी आणि वापरलेलं तेल काम गरम गरम असेल. त्याच्यानंतर जे तुम्हाला सॉसेस आणि जे काय भेटलं त्याला पाणी सुटलंय. हे पाणी सुटलेलं आहे. ह्या याचं तुम्ही पिझ्झा आणि हे सगळं खाताय ऑनलाईन ऑर्डर करून. हे मसाले हे झाले. ह्याच्यानंतर सगळ्यात भारी फंगस पकडलेली भाजी आणि सगळ्यात भारी तुम्हाला आवडणारा पदार्थ म्हणजे चिकन. त्या चिकन मध्ये वास ठेवत नाही. वास एखादं गटारात पडलेलं किंवा सडलेलं हे असतं ना तसा वास येतो. हे यांचे हे सगळे चिकनचे पेस्ट. हे अंडी तुमची पाणी सांडतंय अंड्यांमधून बॉईल अंडी. त्याच्यानंतर याला काय बोलतात ते आम्ही सुद्धा बोलते सॉसेस काय माहिती नाही पण हे सॉसेस चिकन हे काय माहिती नाही पण त्याला पण फंगस लागले. फंगस आज या असे पदार्थ या अंडी आहेत. हे यांचं जेवण बनवण्याचे पदार्थ आहेत. तुम्ही ऑनलाईन मागवताय पण त्याच्या पाठचं काळं सत्य हे आता तुम्हाला बघायला भेटतंय. यांच्या पूर्ण नवी मुंबईत ब्रांचेस आहेत. हा तर एकच सापडलाय. हे अशी किती जण आहेत. गेल्या 1 तास याचा मॅनेजर अजून येतोय. तर मी आता सगळेजण आहेत सगळ्यांचे एका ह्याच्यात हे करतोय. ह्या शॉपला सध्या तरी मी टाळा लावतोय. यांना जे काही कारवाई करायची असेल त्यासाठी आम्ही एनी टाइम रेडी. सगळं बंद करायला घ्या. सब बंद करा.